नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे संध्याच व्लॉगर अँड फूडीज. मी नाव चेंज केलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं. अगोदर होतं संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर. ते का म्हणजे मी अगोदर क्रिएटिव्हिटी काहीतरी क्राफ्ट वगैरे टाकणार अशी टाकायची इच्छा होती, असं म्हणून मी ते व्हिडिओ चॅनल त्या नावाचं चॅनल चालू केलेलं होतं. पण नंतर मी व्लॉगिंग चालू केलेलं आहे. मग ते नाव ठेवण्यामध्ये काय अर्थ आहे, किंवा असे म्हणतात ना, हे व्लॉगिंगचं चॅनल आहे म्हणून ते नाव कसं का ठेवलं, म्हणून मी नाव चेंज केलं. आता व्लॉगर संध्या व्लॉगर अँड फूडीज टाकलेलं आहे नाव. त्यासाठी आज सुरुवातीला चेंज केलं, म्हणजे नाव म्हणताना एकदम कन्फ्युजन झालं. आणि आज मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी ढोकळे करायचं बोलले होते, काल पीठ काढून ठेवलेलं होतं, तसंच आज आपण ढोकळे बघणार आहोत. तर कंटिन्यू राहा आणि पूर्ण शेवटपर्यंत पहा. 5 दिवसभरचं व्हिडिओ असणार आहे. आणि जस्ट आता पूजा झाली, देवाची पूजा झालेली आहे. आपण स्वयंपाक करायला लागू आता. सकाळी भिजू घालून संध्याकाळी मिक्सर करायचं असते हे. आणि हे सकाळी मी समप्रमाणात भिजू घातले होते, म्हणजे 1 गिलास तांदूळ आणि 1 गिलास चना डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ. उडदाच्या डाळीनं थोडं सुद्धा चव चांगली येते आणि बाइंडिंग चांगली येते. हे दोन्ही समप्रमाणात सकाळी भिजू घातले, मस्तपैकी भिजलेले आहेत पहा. आणि चांगलं स्वच्छ आता आपल्याला ह्याला मिक्सर करून घ्यायचं आहे. आणि मिक्सर कसं सुरुवातीला थोडं पाणी टाकून एकदम बारीक करून घ्यायचं, नंतर जास्त पाणी टाकायचं. म्हणजे थोडं आपण जसं इडलीचं पीठ काढतात ना त्याप्रमाणेच, पण व्यवस्थित थोडं पाणी टाकत काढायचं, त्यामुळे छान होतं. एकदम जास्त पाणी टाकून काढल्याच्या नंतर ते एक बारीक होत नाही. त्यासाठी अगोदर थोडं पाणी टाकून काढून घ्यायचं, भिजू घालून ठेवलेलं. नंतर आज थोडं पाणी टाकून काढायचं 2 वेळेस असं मिक्सरमधून. मी तुम्हाला दाखवेनच पुढे तसं पहा. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. आणि हे माझ्या मिक्सरच्या डब्याचं झाकण आहे ना, एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची. आपल्याला असं ओबडधोबड नाही ठेवायचं, त्याच्यामुळे काय होईल, आपले ढोकळे आहेत ना असे एकदम सॉफ्ट नाही होणार. एकदम फाईन, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची ह्या तांदूळ डाळीचं. आणि जवळपास थोडं अर्धं निघालं ना, मग थोडं पाणी टाकून व्यवस्थित एकदम छान पेस्ट निघते. आता हे इन्स्टंट ढोकळ्यापेक्षा चवीला चांगलं आणि खायलासुद्धा, म्हणजे शरीरासाठी सुद्धा चांगलं. कारण का, इन्स्टंट ढोकळ्यामध्ये हिंग आणि लिंबू सत्व ह्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. आणि त्याला तेलसुद्धा खूप जास्त टाकावं लागतं. म्हणजे 1 वाटी पिठाला अर्धी वाटी तेल जवळपास असं प्रमाण असतं त्याचं. आणि हे दोन्हीसाठी करायचं. मला खायला पण तेवढं चांगलं नाही, आणि पित्त खूप वाढतं त्या इन्स्टंट ढोकळ्यावर. आणि ॲसिडिटी जास्त होते त्या पिठानं. कारण लिंबू सत्वाचं प्रमाण जास्त असतं, तेलाचं प्रमाण जास्त असतं. आणि आपल्याला थोडंच, किती अर्धी वाटी, एवढ्या साऱ्या पिठाला आपण अर्धी वाटी तेल टाकलेलं आहोत. ते पण कशासाठी म्हणलं तर सॉफ्ट होण्यासाठी, फुलण्यासाठी. आपल्याला ह्याच्यामध्ये बाकी आहे, लिंबू सत्व नाही वापरणार आहोत. टाकल्यास थोडं, ज्यांना लय सॉफ्ट, म्हणजे जास्तीचं सॉफ्ट आवडत असतील ढोकळे, त्यांनी थोडंफार खायचं सोडा टाकू शकता. एवढं तेल तर टाकायलाच पाहिजे की नाही. अगोदर मी अर्ध तेल ह्याच्यात टाकलं, अर्ध तेल दुसऱ्या दिवशी ढोकळ्यावर टाकायसाठी असताना त्याच्यासाठी त्याला जिरे टाकून ठेवलेली आहे. आणि हळद टाकायची, थोडं मीठ हे सगळं टाकून रात्री भिजू घालून तसंच झाकून ठेवायचं. रात्री बी सगळं आवरणं झाल्याच्या नंतर, भांडे वगैरे घासून सगळं झाल्याच्या नंतर हे पिठाचं काम करत आहे. सगळं टाकून हळद, मीठ, तेल सगळं गरम केलेलं टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. मग नंतर डबा लावून ठेवायचं. हे पहा, आता हे नंतर दुसऱ्या दिवशीचं आहे. जे पीठ किती छान फॉर्मेट झालेलं आहे, एकदम मस्त फुगलेलं आहे पहा. म्हणजे आंबवलेलं आहे छानपैकी. आणि फुगून किती जास्त झालेलं आहे, एकदम खाली होतं अगोदर, छान आंबवलेलं आहे पहा. आपले एकदम ढोकळे मस्त होतील. बघू आता पुढं. आता हे मी सोप्या पद्धतीनं करणार आहे, एकदम म्हणजे कढईमध्ये करणार आहे, कुकरमध्ये नाही, आधी कुठेही नाही. पण सगळ्यापेक्षा चांगलं होईल. आणि तसं काही नाही, असं कुकरमध्येच केलं चांगलं होतं, कढईत केलं तर नाही असं काही नाही, एकदम छान होतं. याच्यामध्ये अगोदर त्याच्यासाठी खाली पाणी टाकून घ्यायचं 2 गंज, आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं. एक ताटाला तेल लावून घ्यायचं. एकदम हे जे पीठ टाकत आहोत आपण, ते पीठ टाकताना एकदम लेअर वाईज टाकायचं. म्हणजे असं टाकलं हाताळानं पसरलं किंवा पळीनं वगैरे पसरलं तर नाही. फक्त आपण जे लेअर वाईज टाकतो ना, त्याच ह्याच्यानं टाकायचं. आणि आपण फक्त ताटाला हलवून पसरून घ्यायचं. त्याच्यामुळे काय एकदम छान स्पॉन्जी होतील आपले ढोकळे.
आणि पाण्याला ना एकदम छान उकळी येऊ द्यायची. त्यासाठी झाकून ठेवून घेतलेलं होतं मी. हे झाकलेलं आहे पहा. पाणी छान उकळून द्यायचं. थंड पाण्यामध्येच आपण ठेवलं ना तर तेवढं छान फुगणार नाहीत. पाणी छान उकळी आल्याच्या नंतर आपल्याला हे ताट ठेवून द्यायचं आहे. लगेच वरी ताट झाकून वरी काहीतरी जड वस्तू ठेवल्याच्या नंतर वाफ जाणार नाही. मग एक 10 मिनटामध्ये आपले ढोकळे छान वाफून निघतील बाहेर. इकडे ढोकळ्याचं लावून दिल्याच्यानंतर आपण इकडे चटणीची तयारी करून घेतो. आणि पूर्ण अपूट म्हणजे खोबऱ्याची चटणीच करत आहे. आणि खोबऱ्याची चटणी शरीरालाही चांगलं असते आणि खायलाही खूप टेस्टी होते. आणि खोबरं केसासाठी खूप छान असतात. डेली थोडं तरी खाल्लं पाहिजे, पण नाही होत. असंच केव्हा भेटलं ना तेव्हा छान खाऊन घ्यायचं. थोडं शेंगदाणे घ्यायचं मुठीभर आणि थोडंसं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं. ते नाही टाकलं तरी चालतं, पण थोडं चवीनेच होतं यामध्ये. ह्याच्यामुळं जिरे, मीठ आणि थोडं वाटल्यास कोणी आवडत असेल तर फ्लेवर ह्याचा टाकू शकतो. आपण लसूण टाकू शकतो. मला नाही आवडत आमच्या घरी, त्याच्यामुळे मी लसूण नाही टाकलं. आणि हे पहा, मी अगोदर कुकर लावलेलं. सांबारसुद्धा केले मी ढोकळ्यासोबत. ते कुकर लावलेलं सगळं आपल्या ह्याच्यावर पडलेलं स्टँडवर. आणि त्याच्यासाठी थोडं वरून तडका देण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, मिरच्या, लाल जे हिरवेच मिरच्या होते लाल पडलेले होते ते मिरच्यासुद्धा टाकून घ्यायचे. आणि ज्यांना जास्त तिखट हवं असेल तर त्यांनी खोबरं काढताना मिक्सरमधून त्याच्यात टाकलं चालतं, पण शक्यतो करून चटणी साधीच म्हणजे थोडं कमी तिखटच छान लागते. त्याच्यामुळे हे वरून तडका दिला तरी मस्त होतं. आणि मध्ये टाकल्यापेक्षा तडका दिलेलं चव खूप छान होते चटणीची. आणि तडका देऊन घ्यायचा, नंतर मग झाकून ठेवून घ्यायचं. म्हणजे तेल उडणार नाही बाहेर, चव पण मस्त होईल. झाकून ठेवल्याच्यानंतर चव म्हणजे त्याचं सेंट दबलं जाईल, मध्येच स्मोकी फ्लेवर येईल एकदम. आणि आपले ढोकळे रेडी. इकडं हे पहा किती मस्त फुगलेले आहेत स्पंजेस. म्हणजे आणि टेस्ट आपण जे झालं की नाही ढोकळे टेस्ट करण्यासाठी मध्ये एक चाकू हे करून घ्यायचं. चाकूला जर पीठ नाही लागलं तर समजायचं आपले ढोकळे रेडी. आणि हे पाहू शकता सगळीकडे हे जे रात्री कढून ठेवलेलं तेल होतं त्याला आपण वरून टाकून घ्यायचं आणि मस्त कट करून घ्यायचं. एकदम जबरदस्त होतात बरं का. हे आहे एकदम छान पद्धतीनं घरी केलेलं. आणि ह्याच्यानं काय ॲसिडिटी होणार नाही, काही नाही. आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट, किती खाल्लं तरी काहीच होणार नाही. आणि ते बाहेरचं जे इन्स्टंट ढोकळं असतात त्याच्यानं ना 2-3 खाल्लं ना की तोंड धरल्यासारखं होतं, पण हे पोट भरेपर्यंत खाऊ शकतो आपण. हे पाहू शकता मस्त झाले स्पॉन्जी. नक्की ट्राय करा. मी आता करायला घेतलेली आहे वस्त्रपोथी. त्याला कोणी वस्त्रपोथी म्हणतो, कोणाला कोणी वस्त्रमाळ म्हणतो. आता आपल्याला श्रावण म्हणजे वट सावित्रीच्या पौर्णिमेपासून एक सण सुरूच होतात. 15 दिवसाला एकदा 15 दिवसाला एकदा चालूच असतं काही आपल्याला लागतातच. मग मी एकदाच करून ठेवते. त्याची सुरुवात आहे का करायला घेतलं बघू दिवसभरामध्ये किती होतं काही नाही. रंगून पण ठेवायचं असतं. दाखवते मी तुम्हाला कसं. हाताला गंध घ्यायचा असं, छोटी स्लट काढायची, अशी वस्त्रपोथी करून घ्यायची. त्याच्यामध्ये खूप बरेच जण खूप बारीक करतात. ती फोटोला वगैरे छान येतात. म्हणजे आपण कोणती गणपतीची पूजा केलं, म्हणजे गणपती बसवलं तेव्हा गणपतीला दिवाळीच्या वेळेस सगळ्यांना असे मोठे छान वाटतात. आणि असं सुपारीला वगैरे छोटे करून ठेवले तरी चालतं. पण शक्यतो करून मी सगळे असेच करते, जास्त जाड. 4 वाजता ना काही खायला गेले आणि नंतर दिवसभर ते वस्त्रपोथीच करण्यामध्ये दिवस गेला. मग आता संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळची दिवा वगैरे लावून देवापाशी धूप द्यायचं. हे धूप देताना ना मी त्यामध्ये आपण दररोज देवाला वाती बदलतो, ते वाती असंच नाही टाकून द्यायचं. ते असं जमा करून ठेवायचं. आपल्याला शुक्रवार सोमवार त्याला जाळायचं असते. म्हणजे त्याच्यावर 2 कापूर, 2 लवंगा आणि पत्ता जे असेल ते म्हणजे टाकून त्याचं घर सगळं धूप दाखवायचं असं. त्याच्यामध्ये जे वाती असते जे आपण काढून निरोपे म्हणजे जळाल्याच्या नंतर जे आपण फेकून टाकतो, ते फेकून टाकण्याच्या ऐवजी नंतर त्याला जाळून घरामध्ये त्याचं जर धूर घातलो तर त्याच्यापासून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जे पॉझिटिव्ह सगळी एनर्जी असते त्या वातीमध्ये, जे दिवसभर जळलेली असते देवासाठी, त्याच्यातून सगळं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरातच असं जाळल्याच्या नंतर घरातच वाढत असते. जे निगेटिव्ह एनर्जी बाहेर घालवत असते. त्यासाठी असंच धूप दाखवायचं शुक्रवार सोमवार. आणि ना दरवाजावर सुद्धा आपल्या नकारात्मक ऊर्जा येऊन बसलेली असते, त्यासाठी धूप दाखवलं ना ते सुद्धा जात असते असं म्हणतात. जस्ट आता दिवाबत्ती झाली आणि एवढे वस्त्रपोथी झाले. वस्त्रपाळ आपले
एवढे झालेत. आणि ह्याला आपल्याला कलर करून घ्यायचा आहे आता, म्हणजे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं वाटीमध्ये घेतलेली हळदी, इथे हळदी आहे, इथे कुंकू आहे आणि ह्याला थोडं पाण्यात भिजवून घ्यायचं. आणि ह्याला आपल्याला आणि ह्याच्यामध्ये सगळं कलर करून ठेवायचं आहे, म्हणजे हळदी कुंकू लावून ठेवायचं आहे. सुरुवात करू. आणि अगोदर ना सगळं पूर्ण वस्त्रपुतीला आणि वस्त्रमाळा फक्त हळद लावून घ्यायची, कारण कलर जर लाल कलरमध्ये आपण हात बुडवलो आणि नंतर हळदीचं करायचं जर म्हणलं ना तर होतच नाही. म्हणजे हळदीचं सगळं कलर लालच होऊन जातं. म्हणजे हळदीचं आपण लावायचं पाहिलं तर लालच होईल सगळं हळदीचं सुद्धा. त्यासाठी पूर्ण अगोदर वस्त्रमाळा लाल कलर लावून घ्यायचं. मग नंतर हे अगोदर म्हणजे हळदी लावून घ्यायची पिवळ्या कलरची, नंतर मगच लालमध्ये हात घालायचं. त्यासाठी गॅप 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 करून अगोदर पूर्ण वस्त्रमाळ्याला हळदी लावून घेणार आहे मी. हळदीचं हे असं हे इथं दिलं, इथे एक गॅप, प्रत्येक ह्याला एक गॅप करून अगोदर पूर्ण सगळ्यांना हळदीच लावून घ्यायची. स्टॉप. झालं. आता वाजले संध्याकाळचे 10:30 आणि म्हणजे हे जे करायचं होतं वस्त्रपुती रंगवायचं ते राहूनच गेलं, कारण आगावचं काम आलेलं होतं मध्येच. आणि नंतर मग सगळे जेवण वगैरे होते, स्वयंपाक करायचं होतं मग संध्याकाळचं, मग ते राहू दिलं. आणि आता एकदम जास्त झोप यायली, कारण दुपारी आरामच नाही केलेलं होतं. त्याच्यामुळे ठेवून टाकणार आहे, तसंच उद्या करणार आहे. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्याचे मनापासून आभार. बाय.